गावखेड्यांमध्ये मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा खरं तर मोठा आधार असतो। मात्र अनेक गावांमधील शाळांची अवस्था ही अत्यंत बिकट बनलेली आहे। बीड जिल्ह्यातल्या शेकडो अशा शाळा आहेत ज्यात मुलांना पाठवायचं कसं असा सवाल आता पालक विचारतायत। कोसळलेला स्लॅब, वर्गात उगवलेलं गवत आणि प्लास्टर कोसळलेल्या भिंती अशी इथल्या शाळांची सध्या अवस्था होऊन बसलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। या शाळा आहेत की पडके गोडाऊन? अशा शाळेत मुलं कशी शिकणार? झोपलेलं प्रशासन जागं कधी होणार? पोपडे उडालेल्या भिंती, छप्पर गायब झालेल्या खोल्या आणि खोलीत उगवलेलं गवत, ही दृश्य पाहून कुणालाही वाटेल की हे कुठलं तरी पडकं गोडाऊन आहे। पण तसं नाही मंडळी, तर ही आहे शाळा, जिल्हा परिषदेची शाळा। ही तर फक्त बीडच्या वायकर वस्तीतली एक शाळा आहे, पण बीड जिल्ह्यात अशा शेकडो शाळा आहेत ज्यांची अवस्था ही अशी झालेली आहे। बीड जिल्ह्यात 2474 शाळा आहेत। 349 शाळांमधल्या 592 वर्ग खोल्या मोडकळीला आल्यात। 468 शाळांमधील 856 वर्ग खोल्यांची दुरुस्ती गरजेची। बीड जिल्ह्यात 98 वस्ती शाळांना स्वतःची इमारतच नाही। बीड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वर्ग 13 वर्षांपासून झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये भरतात, तर काही शाळांसाठी भाडे तत्वावर खोल्या घेतल्या आहेत। लेकरांना बसवायला पण जागा नाहीये, बाहेर असं ग्राउंड पण इथं नाही, झाडाखाली बसवावं लागतं। तर पावसाळ्यामध्ये लेकरं त्यांचं शिक्षण का बंद ठेवा का? शिक्षक वृंद येतात, लेकरं हे करतात, पण बसायला जागा नाही। सगळी पडली शाळा, एक पण हॉल चांगला नाही इथं। वायकर वस्तीतली ही शाळा 4 ते 5 वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहे। एक वर्ग आहे, तोही कधीही कोसळू शकतो। या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिली त्यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। सरकारला ही शाळा बांधायची नसेल तर आमची जागा रिकामी करून द्यावी अशी मागणी ते करतायत। तर समजा तुम्हाला नसेल दखल घ्यायचं तर आमचं रान रिकामं आम्हाला करून द्या पाहिजे ना। आमची एक मागणी आहे की बाबा हे असं पडण्यापेक्षा आमचं रान तेवढंच आम्हाला होईल। आधीच तर पहिलं आम्हाला कमीच आहे रान, आणि त्यातून आम्ही जर दिलंय सरकारला समजा दान, आणि त्याची पण काही सोयी नाही त्याच्यामध्ये, तर मग आम्हाला रान तरी रिकामं करून द्या ना। आम्ही त्याच्यात काही पिकून खाऊ शकतो ना। बीड जिल्ह्यातल्या शाळांची ही अवस्था लोकशाही मराठीनं समोर आणली। त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। निश्चित गरज किती आहे वर्ग खोल्या बांधकामाची किंवा दुरुस्तीची, याबाबत आपण सर्व गट शिक्षण अधिकाऱ्याकडून आणि स्थानिक जे प्रकल्प अभियंता आहेत सर्व शिक्षा अभियानचे, त्यांच्याकडून आपण ती माहिती गोळा करत आहोत। सर्व माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ज्या ठिकाणी निश्चित आवश्यकता आहे आणि ज्या ठिकाणी गरजेचे आहेत त्या शाळांना आम्ही निश्चित प्राधान्य देऊन त्या शाळा लवकरच आम्ही पूर्ण करणार आहोत। शाळांची कामं फक्त कागदावर उतरली, पण प्रत्यक्षात कागदी घोडे काही पुढे सरकलेच नाहीत। जवळपास 150 कोटींपेक्षा जास्त निधी या शाळांना द्यायला हवा होता, मात्र तो न दिल्यामुळे शाळा दुरुस्त झाल्या नसल्याचं खासदार म्हणतायत। शिक्षण विभागावर जवळपास 150 कोटी 3 वर्षात निधी असेल, तो कुठं खर्च झाला त्याचा बघितलं पाहिजे। कमीत कमी 3 वर्षात 150 कोटी निधी असेल तर कुठं खर्च झाला बघायला पाहिजे। कारण 150 कोटीचा निधी जर खर्च झाला असता तर आणखी 5-6 गावं झाले असते। आपली मुलं शिकावीत, पुढे जावीत हे स्वप्न उराशी बाळगत पालक मुलांना शाळांमध्ये पाठवतात। गावखेड्यातल्या अनेक पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा मोठा आधार असतो। मात्र या अशा शाळा पडक्या अवस्थेत असतील तर मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार? आणि मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल आता विचारला जातोय। बघूया झोपलेलं बीड जिल्हा प्रशासन कधी जागं होतंय ते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।